ऐश्वर्याच क्रिएटिव्ह कट्ट्यामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर आज आपण गव्हाचे धिरडे बघणार आहोत. एक मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 50 ग्रॅम बेसन पीठ, 2 चमच आलं लसूण पेस्ट. गव्हाचं पीठ एका मोठ्या भांड्यामध्ये टाकूया. त्यामध्ये बेसन पीठ, आलं लसूण पेस्ट टाकूया. चवीप्रमाणे मीठ, इथे मी 1 चमच मीठ टाकलेलं आहे. अर्धा चमच खायचा सोडा, 1.5 चमच जिरे पावडर, अर्धा चमच काळी मिरी पावडर. आता हे सर्व मिक्स करून यात थोडं थोडं पाणी टाकून ह्याची स्लरी बनवून घेऊया. आतापर्यंत जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करा, जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला बघायला भेटतील. लम्स न ठेवता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. यात आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया. हे सर्व व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया. ह्याचे धिरडे बनवून घेऊया. तव्यावर तेल टाकून कॉटनच्या कपड्याच्या साहाय्याने ह्याला पुसून घेऊया. यामुळे तव्यावर धिरडे चिटकत नाही. आता यावर हे बॅटर टाकून पसरून घेऊया. यावर सर्व बाजूने तेल सोडूया. एक 2 ते 3 मिनिटं ह्याला झाकून ठेवूया. याला आता दुसऱ्या साइडनं भाजूया. थोडंसं तेल टाकून परत झाकून ठेवूया. दोन्ही साइडनं मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेऊया. अशाच प्रकारे सर्व धिरडे बनवून घेऊया. धिरडे रेडी आहेत. यावर लाल चटणी टाकून सर्व करूया. एन्जॉय.